आता शिकली ना मशीन चालवायला? हो. ओ भाई साहब, आप गुंडी बनेगी और बना की दिखाएगी. बघा नवरी होणार आहे पुढच्या वर्षी पायावरती डोक्यात रेखशील नाही त्यामुळे चांगलं लागतं. ट्रॅफिक बघा सकाळी सकाळी एकदम डेंजर ट्रॅफिक आहे, डेंजर. हे बघा लोकांना असं झालंय उडून जाऊ का पळून जाऊ. अरे अशीच तुझी बॉडी दाखवायची लोकांना. आमचा पोरे बॉडी बिल्डर बरं, कोणला ट्रेनिंग ठेवायची ग, ट्रेनर बरं पोरे आमचा. टाळी तर वाजवा, बायको मशीन चालवायला शिकली. टाली वाजली तर मोबाईल परत नाही खाली. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत कविता पाटील ब्लॉगमध्ये. तर छान अशी सकाळची वेळ ना मी ह्या घेतली आता जेवण बनवायला मोनेशला कामावर घेऊन जाण्यासाठी. तर काल ना चिन्मयने खाडींशी जो काही मावरा पकडून येतात ना तो आता मी तळणार आहो मस्त टिफिनला द्यायला. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चलो मंडळी. आणि इथं बनाना शेक. चला आता इथे मोनूचा डब्बा रेडी झाला आहे, पॅक करते. तो गेला आहे आंघोळीला. अंग धवल्यानं केक व जोर घेतली दिसती. बड्डे बॉय गेला कामाला. बड्डे बॉयला काय दाखवलं पण नाही भेटला. जेवण बनवत होती याचं कामावर घेऊन जायला. तर आता मोनू बिचायला कामावर ना. माझ्या आता झाडलोट बी झाले, लादी बिदी पुसून पण झाले. तर आयावरच्या कुऱ्यांचा पसारा भरले ना तो जरा नीट करून येताव ना. कसा लक्की सोनूला अंगण्यामध्ये सोडला ना का त्यावेळी जाम धावतात दोघं जण. मग त्यांना बरं कुऱ्या बिऱ्या लागतील पाया बियान त्यांचे, म्हणून ते आता सगळं करायला घेतले मी. या नाही इथं प्लाय होतं, ते प्लायचं बरं तुकडं करताव. कमीत कमी पाणी गरम करायला तरी कामी येतील ते, नाही तर असंच परून राहतील. याच्या कुऱ्या पडलेल्या होत्या ना त्या सगळ्या जमा केल्या ना, या व्यवस्थित कोपऱ्याने ठेवल्या. तर दिसते बी चांगला आया ना, सेफ पण राहिल्या. अंगणामध्ये आल्यावर मी ना मंडळी झाडांच्या खालचा या कवरा बी पाचोला साफ केला ना. हे बघा परत जसाच्या तसा होता. झाडा जाम मोठी मोठी ना आमच्या अंगण्यामध्ये ना, तोच पाळा नाही तर हवा पण जाम हो. त्याच्यामुळे आवडा पाळापासूला पडते ना तर इसरायलाच नको काही. एक झाडांच्या खालचा पाळापासूला साफ करून काहीतरी एक 8-10 दिवस झाले असतील. तर तुम्हाला आता मी दाखवत आहो कवरा पडले तो परत. हे बघा कवरा पाळापासूला पडले पिसाबाच्या बाहेर सगळा पेटवलेला. तुम्हाला त्या पण दाखवतो कुठे पेटवलेला ते, म्हणजे तुम्हाला वाटेल काही दिसली का नाही तू साफ करताना. हे बघा इथं पेटवलेला अख्खा जमा करून ये परत भरला ना. ही सफेद जास्वंदी आपली इथेशा फुलावाल्यानं तुम्हाला दाखवतो मी. बघा 2-3 फुलाहन. हे बघा हिच्यावर ना जाम रोग पडलेला. सफेद सफेदचा असते नाही का तो रोग काहीतरी पडलेला हिच्यावर. तर मग मी ना लाखारी मरली त्याच्या झाडांवर. तर आता बऱ्यापैकी कमी झाले तो. हे बघा कळ्या पण यायला सुरुवात झाली बघा आता. यो जो आहे ना यो आपला गावठी आहे निंबूचं झाड. जो जेवणामध्ये निंबू कापलेला असेल ना तेव्हा मी इथं बिया आणून काहीतरी टाकले असतील. त्याचा एवढा मोठा आता झाड झाले ना. यो निंबूचं झाड यो हे बाई. आता याच्यावर पण रोग आला तो तिकडचा, याच्यावर पण आता लाखारी मारायला लागेल. तर यो जो निंबूचा झाड आहे ना यो पण बराच मोठा झाले आता. तर यो निंबूचा झाड ना शुभम त्याच्या गावावरून घेऊन आलेला UP वरून. तर तो बी आता बऱ्यापैकी होत चालले. पण आता याच्यावर ना रोग आले. हे बघा तुम्हाला दाखवत आहो. हे बघा असा रोग आले. आता याला पण राखारी टाकताव याच्यामध्ये ना. एक पावडर ती मुंग्यांची ती टाकताव म्हणजे रोग बरा होईल याचा पण. आता आणले मी लाखारी मारायला ना. याच्यामध्ये ना थोडीशी पावडर मिक्स केली ती मुंगल्यांची असते ती. हे बघा ना आता मरताव या झाडावर निंबूच्या कला. तर निंबू खावाचंच मला या झाडाचं म्हणून लवकर ते पण, म्हणून याचा रोग लवकर नाहीसा करायचा निंबूच्या झाडाचा. तिकडे लाखारी मरता माझ्या अंगावर उरली. तिकडे बघा मी गौरी माखलो. सगळा उलटाना पुलटाच काम होते माझ्याशी गावावर. कॅमेरा बी माखले नाही. हो बघा इथं कोरफट पण लावले, तो पण मस्त जगले आता. म्हणजे त्याला पालवी फुटले बघ आतमध्ये दिसतं अंग. हे बघा ना मला अशी झाराबिरा लावायची जाम हाऊस. माझी जी काही छोटी मोठी कामं राहिली आहेत ती पटपट आवरते, कारण की मला जायचं आहे कामतघरला 13वेला त्याच्यामुळे. सो चलो भांडे घासायचे आहेत. मेन म्हणजे भाकरी केल्यात ते आणि पनीर भुर्जी बनवायची आहे. तर आता मशीनला कपडे लावलेत मी. मशीन झाली की लगेच कपडे सुकायला घालते. त्याच्यानंतर लक्की सोनूला बाहेर फिरवते. किला सुसूपट्टीवरून आणायला लागेल बाहेर. चलो आता आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. मंडळी ट्रॅफिक बघा सकाळी सकाळी एकदम डेंजर ट्रॅफिक आहे, डेंजर. हे बघा लोकांना असं झालं उडून जाऊ का पळून जाऊ. कसं
मंडळी जाऊन आले मी कामतगरच्या दिवसातून आणि आता आली आहे. जेवली नाही अजून, काय भूक पण नाही, कारण का आत्याच्या घरी गेली ना, तिथे थोडासा नाश्ता केला आणि मस्त पायनॅपलचा ज्यूस पिला त्याच्यामुळे. तर आत्याच्या घरी पण काय तुम्हाला दाखवायला जमलंच नाही मला, कारण का मी जास्त थांबलीच नाही. तर आता घरी आली आहे आणि आता गॅलरीमध्ये जरा झाडू मारते. गॅलरीमध्ये जाम धूळ पडले नुसती, त्याच्यामुळे ना आज मला ना काही पण करून कपडे शिवायची जी मशीन आहे ना त्याच्यावर बसायचं आहे मला, कारण का 1 वर्ष होऊन गेलं कपडे शिवायची मशीन आणून ठेवले, पण काय प्रॅक्टिस नाही करत, काय नाही करत. मग कशी मी माझी ब्लाऊज शिवीन त्याच्यामुळं. चला तुम्हाला आता दाखवतो सगळं जे आपण काही होईल त्या. ओके बघा, ते बी मला बॉबिन भरून देतात, बोलते थांब तुला लावूनशा देतो मी. बॉबिन खराब झाली नाही, बॉबिन गाव खराब होते का? हां हां बाबा, गौरी भारी झाले, सुटले जामच भरी ना, आवाज सुटले ना. आया धूल बघा, डेंजर काम आहे, डेंजर. वरती गेली जाम धूळ निसती. आज बसल्यावर मशीन व मी बघू बरं काही जमतं ग. किती दिसतो ना. ओके बरोबर ना. बरोबर. आता रोज बसली ना कधी बरोबर हलकी टाळी तर वाजवा. बायको मशीन चालवायला शिकली, टाली वाजली तर मोबाईल परत नाही खाली. आईला म्हणजे कावल्याला तू गाणी गावाला सांगते का तोंडात या ना. थांब कॅश लई लागले लागली दोरा निघले म्हणून ते मशीन आवर एकदम बारकी कशी चालते मंडळी. दोरा इकडे कैसी गुंडी बनेगी मैं, हाँ गुंडी कैसी बनेगी. अरे देवा भगवान, त्याच मी करतो मशीन पण आवर एकदम इझी इझी कशी चालायला लागली. अरे देवा पांडुरंगा, काय चाललंय या. पण आज मशीन चालूनच दाखवीन तुम्हाला मी, समजलं ग. आज कवरा पण टाइम झाला ना तरी तुम्हाला मशीन चालून दाखवीन ना, ब्लाऊजला शिलाई मारून दाखवीन. बघा बस तुम्ही आता. झालं लांब. बरोबर ना. आता परफेक्ट जमली ना एकदम मस्त मस्त. हे बघा दिसला पाहिजे ना दोरा एकदम लाईन शा मरले ना आता. बरोबर. हा मस्त मस्त. बायको शिकली ना, हो ना. आता शिकली ना मशीन चालवायला. हो हो. ओ भाई साहब, अब गुंडी बनेगी बनेगी और बना के दिखाएगी. गुंडी नहीं, टेलर बना के दिखाएगी आपको. नाही आता थोड्याशा कपड्याला शिलाई बिलाई मारून बघली ना, तर मला रोज बसायला लागलं मशीनवरती. तेव्हा कुठं जाऊन माझा हात बसल ना, मशीन कशी चालवायची त्या मला समजेल. तरी आज जाम दिवसाच्या नंतर बसली ना मशीनवरती, तर थोडीशी गडबड झाली. पण त्याच्यानंतर एक 10-15 मिनटं लगातार मी मशीन चालवत राहिली ना, तर बरोबर जमली. मग आता उद्या परत बसेल दुपारी सगळी कामं आवरल्यावरती. जेवलं आता आणि आता बरोबर वाजलं 4:15 संध्याकाळचे. आणि भाकऱ्या ते सकाळीच केल्या. भाऊ कमी पडला तर मग थोडंसं गरम गरम भात बनवीन मोनिश आल्यावर. तर भांडी घासायचे ना, आता भांडी घासून घेत आहो ना. तर जाम कटाळले गे, सालच घुसल्या मला आलंच. हो रात्री पण मला 2 वाजले झोपायला. आज लेट गेला तो माझ्या मुले, कारण का मी सकाळी लवकर मला जागच नाही आली. एक रात्री 2 वाजेपर्यंत जागले ना, 2-2:15 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट वगैरे करायचे होते 2. त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करून अपलोड वगैरे करायचे होते. तर मग ते करता करता मला 2-2:15 वाजले रात्रीची झोपायला. त्याच्यानंतर मग सकाळी लेट उठली थोडंसं, मग खूप जास्त घाई झाली. आता घेतल्या बाहेरच भांडी कसाला नळल्यांचं ना, सगळे अख्खे मांडणींची भांडी करल्या. तर बरं नळलं तर पटपट घसरून घेतं ना. 2 साड्या पण धुवायच्या. नळ जर असलं त्या पण धुवून घेईन. संध्याकाळच्या दवाचा बसाला तर कुठं जायचा ते तुम्हाला ब्लॉगमध्ये माहिती पडेलच. बघा तिथं शंक होई रे मना
घेते जरा संध्याकाळची क्लिनिंग करायला. यो सोनू बसलेला सोफ्यावर, सोनूचे थोडेसे केस लागतात. ओके ना बाबू, दादा येईल बघ आता, दादा चू दादा. इकडे बघा चिन्मय कामावरून आले ते, हे बघा इकडे बघा गौरी मजा आली बा याला. चिन्मय शेट कामावर आले. ओ बैसा बाबा बाबा तुझी वाट बघतो जरा, वाट बघतो दा. मग त्याला बोलले ना मी आता चिन्मय दादा येईल बरं. इकडे तुला आता भात घातलाय आणि डाळ शिजून ठेवले मी, फक्त फोडणी द्यायची आहे. बरं गरम गरम जेवायच्या टायमालाच फोडणी देईन. लाजलं ताईसांच्या दया ना, आमचं इथं बॉडी बिल्डर पोऱ्या पोर बिर असेल तर बघा का जरा कॉमेंटमध्ये सांगा. आमच्या पोऱ्याचं आता लगीन करायचं आहे. करायचं का रोहित? नाही टाईम अजून का बरं टाईम? आम्ही डोकऱ्या व्हायच्या बरे, आम्हाला नाश्ता बनवला पाहिजे की नको? मग आमचं दातबीत परलं सगळं वांदं होतील. मटण पिटण खायचं. मग हो आमचं भरलं म्हणजे तुम्ही का डोकरं झालं? मोनिका कवा आली आता? तिच्या मुलं. अरे अशीच तुझी बॉडी दाखवायची लोकांना. आमचा पोरे बॉडी बिल्डर बरं, कोणला ट्रेनिंग ठेवायची ग? ट्रेनर बरं पोरे आमचा. इकडं तर बघशील घे, नानीने तुला खाऊ आणले. लगीन झाल्यावर नानीला बघायला येवाचा ग. बिस्किटचं पुरं नाही आणायचं, नारळ पाठी जेवण यायचं नानीला. नानी नोकरी बोल दवा. चला ताई निघतो आता आम्ही येतो बसला ताईंच्या दया. बघा नवरी होणार पुढच्या वर्षी पायावरती डोक्यात देखशील त्यामुळे चांगलं लागतं. माझी पेरावरती जावावरती रोहित तर बघा. तिकडे बघा नवरदेवाला आम्ही प्रॅक्टिस करायला चालू केले पायापडाचा. तर मंडळी आता जाऊन आलो गावांच्या ताईसांच्या घरच्या. आता मस्त फ्रेश करून येऊन जेवायला घेतले. तर या आता तुम्ही बी जेवायला मस्त या मंडळी. जेवायला आता मस्त जेवायला आज बनवले मस्त वरण भात, इथं मिरच्या तळल्यान आणि लोणचा आंब्याचा. आणि मी काही भाजी वगैरे घेतली नाही, भाजी वगैरे काढल्यात पण मला नको आहेत. डाळ भात लोणचा आणि मिरचीसोबतच आज मला जेवायचं आहे. तर या तुम्ही बी जेवायला. गरम गरम डाळ भात. तिला परत उमासा आलाय तिकडं दे लावून घ्या आता हे. चला या जेवायला. पापुरीवर नाही घेतलं मी, मला जास्त तेलकट वस्तू आवडत नाही.